1 मिनिट 12 सेकंदाच्या या टीजरने येणारा हा सिनेमा कोणत्या ताकदीचा असेल हे आत्ताच दाखवून दिलं आहे। काय त्या सिनेमाचे व्हिज्युअल्स, काय त्याचं बॅकग्राऊंड म्युझिक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विकी कौशल यांची संभाजी महाराज म्हणूनची भूमिका, सगळं काही परफेक्ट असल्याचं या 1 मिनिट 12 सेकंदाच्या टीजरवरून दिसतंय। पण यातच एक गोष्ट विसरता कामा नये, ती म्हणजेच बाकी काही ऐतिहासिक सिनेमांमध्ये घडलीये, फक्त आता तसा प्रकार या सिनेमात घडू नये म्हणजे झालं, नाहीतर मग पुन्हा तेच। खूप दिवसांपासून छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरच्या छावा या विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असलेल्या सिनेमाची प्रेक्षक खूप उत्सुकतेने वाट पाहत होते आणि जशी प्रेक्षकांची उत्सुकता होती त्याप्रमाणेच काय तर त्यापेक्षाही जास्त उत्सुकता वाढवणारा या सिनेमाचा टीजर सध्या प्रदर्शित करण्यात आलाय। और शेर के बच्चे को छावा! या टीजरवरून कळतंय की याआधी जेवढेही छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर सिनेमे बनवले गेलेत त्यापेक्षाही पॉवरफुल असलेले संभाजी महाराज या सिनेमातून आपल्याला बघायला मिळतील। आता हा हिंदी सिनेमा आहे त्यामुळे प्रोडक्शनच्या मुद्द्यावर या सिनेमाला मराठी सोबत कंपेअर केलं जाऊ शकत नाही, पण अनेक लोक असं म्हणताना दिसतायत की मराठीला जे जमलं नाही ते हिंदीने करून दाखवलंय। पण जर कथेच्या बाबतीत आणि अभिनयाच्या बाबतीत बघितलं तर मराठी सिनेसृष्टी ही तितकीच ताकदीची आहे, फक्त मुद्दा येतो तो बजेटचा, त्यामुळेच कुठेतरी मराठी सिनेमा हा मागे पडताना दिसतो। असो, सध्या छावा या सिनेमाच्या टीजर बद्दल बोलूया। नक्कीच या सिनेमाचं बजेट असल्यामुळे या सिनेमाची प्रोडक्शन क्वालिटी ही भारी झाली आहे हे टीजर मधून दिसून येतं। काय तर जसा या सिनेमाला पैसा लावला तसा प्रोडक्ट ही बाहेर येतोय हे या टीजरवरून तर सध्या दिसतंय। कारण ज्या प्रकारे या टीजर मधील बाजारपेठ, किल्ला आणि हे जे सर्व दिसतंय हे कुठेही खोटं, बनावट किंवा तो तिथे एखादा सेट उभारलाय असं भासत नाही। त्याचबरोबर आता इथे टीजरमध्ये दाखवल्याप्रमाणे आतापर्यंत तरी कुठल्याच सिनेमात असं दाखवलं नसेल की छत्रपती संभाजी महाराज हे एकटे हजारो गनिमांशी लढत आहेत आणि ही एक गोष्ट ज्या प्रकारे दाखवली गेली आहे ती नक्कीच खूप मोठी इम्पॅक्ट पाडणारी आहे। त्याचबरोबर हा जो विकी कौशल यांचा लुक आहे तो नक्कीच अंगावर शहारे आणणारा आहे। येत्या 6 डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होतोय, तोपर्यंत प्रेक्षकांना ती वाढलेली उत्सुकता तशीच ताणून ठेवावी लागेल। बाकी या सिनेमात मराठीतील अभिनेते संतोष जुळेकर यांची ही महत्त्वाची भूमिका असणार आहे आणि टीजरमध्ये दिसत असल्याप्रमाणे अभिनेता अक्षय खन्ना हा औरंगजेब यांच्या भूमिकेत दिसणार आहे। आता ती गोष्ट जी या सिनेमासोबत घडू नये, जी की आतापर्यंत बऱ्याच ऐतिहासिक सिनेमासोबत घडली आहे, ती अशी की सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावावर सिनेमात काहीतरी भारी दिसावं किंवा वेगळं दिसावं यासाठी इतिहासात बदल करून दाखवणं। याआधी असंच मराठ्यांच्या इतिहासावर अनेक सिनेमे बनवले गेलेत, यातीलच एक तानाजी हाही सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला, मात्र नंतर चुकीचा इतिहास मांडला असं बोटही या सिनेमावर उचलण्यात आलं। हेच काय तर मराठीतील हर हर महादेव याही सिनेमासोबत असाच काहीसा प्रकार घडलाय। म्हणूनच आतापर्यंत तरी या सिनेमाकडून संपूर्ण भारतालाच खूप मोठी अपेक्षा आहे, फक्त तेवढी एक गोष्ट झाली नाही म्हणजे या सिनेमाला ब्लॉकबस्टर होण्यापासून कोणीच अडवू शकत नाही।